शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज 22 सप्टेंबर 2025। आज आपण अलवाडी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील भैयासाहेब पाटलांच्या कांद्याच्या चाळीच्या प्रक्षेत्रावरती आहोत। शेतकरी बंधूंनो, हा जो कांदा आहे हा कलश कंपनीचा प्रसिद्धी हा कांदा आहे, जो दोन दिवसापूर्वी राधिका कृषी केंद्र येथील प्रोप्रायटर जे आहेत प्रमोद पाटील यांच्या दुकानावरती मी ज्यावेळेस व्हिजिट केली त्यावेळेस तुम्हाला दाखवला होता। आज आपण प्रत्यक्ष या चाळीवरती आहोत। या प्रसिद्धीचा जो वैशिष्ट्य आपण बघितलं तर स्टोरेज करता अतिशय जबरदस्त असं असणारं वाण आहे। नारळी आकाराचं हे जे वाण आहे या आकाराची वैशिष्ट्य आपण बघितलं तर याच्यामध्ये नारळीचा आकार असल्यामुळे याच्यामध्ये पाणी साठण्याचं थोडंसं प्रमाण कमी राहतं, त्यामुळे कूच कमी राहते, वरून पातीलाही आणि खालून बसका नाहीये, त्यामुळे खालून जो आपल्याला बऱ्याच वेळा विल्टिंगचे प्रॉब्लेम येतात, बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव येतात, तो प्रादुर्भाव याच्यामध्ये कमी राहतो। आज आपल्याबरोबर स्वतः शेतकरी बंधू पण आहेत। भैयासाहेब, काय तुमचा अनुभव आहे या वाणाबद्दल? आम्ही 7-8 वर्ष कांदा लावतोय, पण या बियाणे मागच्या वर्षी जे बियाणे लावलं आम्ही प्रसिद्धीचं कलश कंपनीचं हे जे याच्यात आवरेज चांगला आहे, टिकायची क्षमता चांगली आणि डबल पत्ती माल आहे। बरं, आता इतर वाणाचं आपल्याला नाव नाही घ्यायचं, पण इतर वाणामध्ये सुद्धा तुम्ही लागवड लावलं होतं, त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटलाय तुम्हाला? याचं आवरेज चांगलं मिळालं आणि म्हणजे चाळमध्ये साठवण्यासाठी चांगलं आहे त्याचं। बरोबर। आता तुम्ही मला बोललात की तुमचे काही पाहुणे पण आहेत, त्यांनी पण यावर्षी लागवड केलेली आहे। एकंदरीत किती शेतकऱ्यांनी हा प्लॉट बघितला होता आणि काय अनुभव आला त्यांचा? जवळजवळ 5-7 आमच्या नातेवाईकांनी पाहिला होता प्लॉट, त्यांना अनुभव आला। परत त्यांनी आपल्या कंपनीचं बियाणं मागवलं, जवळजवळ मी त्यांना 20 किलो बियाणं दिले। आता मी स्वतः 10-15 किलो मी यावर्षी घेतोय। आपल्याबरोबर या कंपनीचे टेरिटरी सेल्स लीड आहेत शरद पाटील साहेब। आपण प्लॉट पण बघितले असतील इतर, तर काय शेतकऱ्यांचे म्हणणं काय आहे या प्रसिद्धीबद्दल? मी आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये भरपूर प्लॉट बघितला, तरी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे प्रसिद्ध कांदा हा डबल पत्तीचा असल्यामुळे स्टोरेजसाठी साठवणुकीसाठी चांगला आहे। कार्यक्रम करता आपल्याबरोबर या कंपनीचे टेरिटरी सेल्स मॅनेजर सूरज अवतडे साहेब आहेत। काय एकंदरीत अनुभव आहे शेतकऱ्यांचा प्रसिद्धीबद्दल स्टोरेजसाठी? तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी जसं सांगितलं की बाबा स्टोरेजचा कांदा म्हणजे कलशचा प्रसिद्धी, तर तुम्ही पाहू शकता 7 महिने पूर्ण झालेले आहेत स्टोरेज करून। आजही कांद्याची परिस्थिती सड नाही। त्यांनी ह्याच्या आधी 2 गाड्या भरल्या, 2 गाड्यामध्ये फक्त 5 ते 10 किलो त्यांचा 2 नंबर म्हणजे खराब असा माल निघाला, पण शेवटपर्यंत 1 नंबर आणि चांगला स्टोरेजचा कांदा आपण बघू शकता। आणि ह्या स्टोरेजच्या कारणामुळे मी येणारा हंगाम जो आहे कांदा लागवडीचा, तर शेतकरी मित्रांना अशी विनंती करतो की गुलाबीमध्ये त्यांनी कलशच्या प्रसिद्धी या वाणाची निवड करायची आहे आणि रांगड्यामध्ये KSP 30 हे वाण आपलं आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी येणाऱ्या हंगामामध्ये कलशच्या बियाण्याची निवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे। म्हणूनच जसं आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण बघू शकता की हा कांदा जो आहे हा डबल पत्ती टिबल पत्ती आपल्याला कांदा दिसेल। कलर अतिशय चांगला आहे आणि स्टोरेजमध्ये मागील 7 महिन्यापासून हा कांदा इथं ठेवलेला आहे आणि जो नारळी आकाराचा कलर, नारळी आकार जो आहे त्याचं मेन वैशिष्ट्य आहे। आणि हाच कांदा आपल्याला या चाळीमध्ये हे प्रसिद्धी आपल्याला आहे कलशचं वाण या चाळीमध्ये भरलेलं आहे। ज्या पद्धतीने आपल्याला बोललेलं आहे तशाच प्रकारे आपल्याला याचा आकार पण दिसतो। इथं आपण बघितलं तर नारळाचा आकार आहे, हा संपूर्ण नारळाचा आकार आपल्याला दिसेल। त्यामुळे हा नारळाचा आकार जर बघितला तर जो बसका कांदा आहे याच्यापेक्षा नारळी आकारामध्ये फायदे जर आपण बघितले तर तुलनात्मक जास्त फायदे आपल्याला दिसतात। हा नारळी आकार तुम्हाला दिसतो या चाळीमध्ये। मागील 7 महिन्यापासून ही चाळ ही भरून ठेवलेली आहे आणि या शेतकरी बंधूंना याचे फायदे त्यांनी आपल्या स्वतःकरता न ठेवता त्यांच्या इतर शेतकरी बंधूंना किंवा नातेवाईकांनाही सांगितलं। आणि नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही एवढं सांगू इच्छितो की नक्की येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला प्रसिद्धी जो आहे आणि KSP 30 या 2 वाणाची लागवड शेतकरी बंधू नक्की करावी। धन्यवाद।